हाय मित्रांनो, माझे नाव अर्पिता आहे। हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे। तर आज आपण बघूया माझी मम्मी काय स्वयंपाक बनवत आहे आणि बघूया ती कशी बनवत आहे। तर माझी मम्मी पिठलं बनवत आहे। तर बघू, तिने तेल टाकून घेतलेलं आहे। तेल टाकून घेतलेलं आहे, त्यात मोहरी टाकलेली आहे, कडकडून दिली आहे आणि परत जिरे टाकलेले आहे। जिऱ्याला पण कडकडून दिले आहे आणि मग कढीपत्ता टाकायचा आहे। ह्याला कडकडून दिल्यास थोडं लाल होऊन द्यायचं आहे आणि परत मग कढीपत्ता टाकला। मग पेस्ट टाकायची आहे मिरची लसूणाची। मग हलवून घ्यायचं आहे। असं हलवून घेतल्यानंतर आपण कांदा टाकून घ्यायचा आहे। आपल्याला जेवढं आहे तेवढंच बनवायचं आहे। तर हलवून घ्यायचं आहे। हे बघा, असं सगळ्यांनी हलवून घ्यायचंय। थोडंसं पाणी टाकायचं कारण की ते खाली चिटकणार नाही आणि मग टमाटर टाकायचं आहे। त्याला पण हलवून घ्यायचं आहे, चांगलं हलवून घ्यायचं आहे कारण की खाली चिटकायला नाही पाहिजे। हे असं करून घ्यायचं आहे सगळ्यांनी। तर मग माझ्या मम्मीने मीठ टाकलं आहे 1 चम्मच। त्याला हलवून घेतलं। हे बघा, हलवून घेतल्यानंतर असं झालंय। मग धना पावडर टाकले 1 चम्मच। सगळ्यांनी हे करून बघायचंय गाईज। मग हे हळद टाकलेली आहे आणि हलवून घेतलंय। असं सगळ्यांनी हलवून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकून असं हलवायचं आहे। कोथिंबीर पण टाकायची आणि पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला जेवढं पिठलं पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि मग त्याला बॉईल होऊन द्यायचं आहे। बघा, उकळी फुटली आहे। उकळी फुटल्यानंतर आपण बेसन टाकून घ्यायचे। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं करायचं आहे आणि थोडं थोडं करून टाकायचं आहे कारण गाठी होऊ नये ह्याची काळजी घ्यायची आणि असं हलवत राहायचं कारण की गाठी होत नाही असं हलवल्यानं। सगळ्यांनी ट्राय करून बघायचं आहे घरी आपल्या। हे बघा, असं हलवत राहायचं कारण की गाठी होत नाहीत। असं वरून टाकायचं थोडं थोडं। हे बघा, असं झाले, हलवून घ्यायचंय। गाठी होऊ नये ह्याची काळजी घ्यायची आहे। असं सारखं हलवत राहायचंय। मग असे उकळी होऊन द्यायची। हे बघा, असं जरा घट्ट होऊन द्यायचं आहे, पाणी आटून द्यायचं आहे। आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे तेवढं करायचं आहे। मग हलवून घेतले, वरून कोथिंबीर टाकली आहे आणि मग हलवून घेतलं। तर हे बघा, अशी होती माझ्या मम्मीची रेसिपी। तुम्हाला कशी वाटली सांगा आणि लाईक अँड सबस्क्राईब करा। हे गाईस खूप छान आहे, तुम्ही पण बनवून बघायचं आहे। खूप छान आहे। कसं लागलं कमेंटमध्ये सांगा। बाय बाय।